मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। राजस्थानमधल्या कोटा लोकसभा मतदारसंघातले सदस्य ओम बिर्ला होणार लोकसभेचे सभापती। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सभापती पदाचे उमेदवार म्हणून ओम बिर्ला यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। येत्या 19 जून रोजी लोकसभा सभापती पदाची निवडणूक होणार आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रशांत नीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय सांगशील या उमेदवारीबद्दल? राजस्थान कोटामधील उमेदवार आहे जे खासदार आहेत ओम बिर्ला हे दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले आहे आणि त्यांनी कोट्यातील कोटा बुंदी लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते आणि महत्त्वाचं म्हणजे लार्ज मार्जिन, ज्याला आपण 2.5 लाख पेक्षा जास्त मतांनी त्यांना आपल्या विरोधी उमेदवाराला पराभूत केलं होतं आणि त्याचमुळे होऊ शकतं की ओम बिर्ला यांना लोकसभा स्पीकरच्या निवडणूक होत आहे त्यामध्ये ते एनडीएच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात काल जी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली होती त्यामध्ये जे.पी. नड्डांच्या कार्यकारी अध्यक्षपदाची संदर्भात निर्णय झाला। सोबतच लोकसभा स्पीकरचे उमेदवार म्हणून ओम बिर्ला यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झालेले आहे। होऊ शकतं काही क्षणात त्यांच्या नावाची घोषणा होईल, पण महत्त्वाचं म्हणजे सुमित्रा महाजन ज्या निवर्तमान लोकसभा अध्यक्ष आहेत त्यांच्या जागेवरती यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ओम बिर्ला च्या माध्यमातून एक चांगला व्यक्ती लोकसभा स्पीकर मिळावा असाच एनडीचा प्रयत्न आहे। अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। यानंतर पुढची बातमी आहे राज्यातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडला जाणार आहे। अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज दुपारी 2 वाजता विधानसभेमध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतील। येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेना सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे। शेवटचं अधिवेशन आहे आणि अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज दुपारी 2 वाजता विधानसभेमध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतील। येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेमक्या काय घोषणा दिल्या जात आहेत, नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली गेलेली आहे। अनेक घडामोडींसाठी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते विशेष आहे असंच म्हणावं लागेल। दुपारी 2 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करतील। कोणकोणत्या घोषणा या ठिकाणी दिल्या जातील याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण यावर्षीच विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक घोषणा ज्या आहेत, अनेक आश्वासन आहेत ही अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिली जातील अशा प्रकारचा एक अंदाज आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडणार एवढं मात्र नक्की। मान्सून यायला अजून थोडासा अवकाश आहे। 20 ते 21 तारखेला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे, मात्र निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आज अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस महाराष्ट्रात पडणार एवढं मात्र बोललं जात आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, आपण बघतोय फडणवीस सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे आणि त्याचबरोबर अर्थसंकल्प सुद्धा सादर केला जाणार आहे। काय सांगशील या अर्थसंकल्पाबद्दल सविस्तर? आपण जर पाहिलं तर निवडणुका आता तोंडावर आल्या। जवळपास 4 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांसाठी हे सरकार जे आहे ते समोर जाणार आहे। या सगळ्या जर परिस्थिती पाहिल्यात तर एक मोठ्या घोषणा ज्या आहेत ज्या लोकांसाठीच्या महत्त्वपूर्ण असतील आणि सरकारला निवडणुकीच्या फायद्यासाठी निवडणुकीला तो फायदा होईल अशा पद्धतीने एक लोकप्रिय घोषणांचा पाऊस जो आहे तो या अर्थसंकल्पामध्ये पडेल अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते। कारण उद्योग असेल, रोजगार असेल, त्याचबरोबर कृषी असेल आणि सिंचन असेल आणि त्याचबरोबर राज्यावर मोठं कर्ज आहे, अशा या सगळ्या परिस्थिती जर आपण पाहिली तर या परिस्थितीमधून बाहेर निघून ज्या लोकप्रिय घोषणा आहेत त्या किती मर्यादित कराव्या हे देखील सरकारवर मोठं बंधन असणार आहे। पण जोपर्यंत आजचं जर आपण अर्थसंकल्प पाहिला तर लोकप्रिय घोषणा असतील आणि त्याचबरोबर निवडणुकांचा फायदा हा देखील या अर्थसंकल्पामध्ये स्पष्टपणे जाणवेल हे स्पष्ट दिसतंय। संदीप, अगदी प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। आणि
कोणकोणत्या घोषणा केल्या जात आहेत, काय नेमका अर्थसंकल्पात आहे हे पाहण्यासाठी दुपारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आपण बघतोय सोमवारी लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी मराठीमधून शपथ घेतली तर सुप्रिया सुळेंनी हिंदीतून शपथ घेतली. मात्र त्यांच्याच पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी मराठीत शपथ घेतली. गिरीश बापट यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली आहे. अहम गिरीश भालचंद्र बापट लोकसभाया सदस्येन निर्वाचितः निश्चयेन परमेश्वरस्य नामा शपे यदम अहम विधिनां स्थापित भारतस्य संविधानं प्रति सत्यां श्रद्धां निष्ठा च धार्यसे. मैं सुप्रिया सुले जो लोकसभा की सदस्य निर्वाचित हुई हूँ, सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत की संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगी तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूँ उसके कर्तव्यों को श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगी. मी डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय शिवराय, जय महाराष्ट्र. I, Udayanraje Pratap Singh Raje Bhosle, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Bharat, Jai Bhavani, Jai Shivaray. I, Dr. Sujay Radhakrishna Vikhe Patil, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind, Jai Maharashtra. 17व्या लोकसभेचा काल पहिला दिवस होता. त्यामध्ये अनेक बदल दिसून आले. नितीन गडकरींसमवेत नव्या खासदारांचा शपथविधीही काल पार पडला. 40 दिवस चालणाऱ्या लोकसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाची दिल्लीत सोमवारी सुरुवात झाली आहे. सर्वात अगोदर नरेंद्र मोदींनी खासदारकीची शपथ घेतली. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूं, ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. नरेंद्र मोदींच्या नंतर कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. माजी केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ घेतली आहे. तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा. मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातले शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी मराठीत शपथ घेतली. मी अरविंद गणपत सावंत लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने नितीन गडकरी यांचाही यावेळेला शपथविधी झाला. सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. ज्यावेळी बंगालच्या खासदारांनी शपथ घेतली त्यावेळेला जय श्रीरामचे नारे लगावण्यात आले. लोकसभेच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी संसदेत दिसले नाहीत. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला राजनाथ सिंह दिसले तर सुषमा स्वराज यांच्या जागेवर अमित शहा होते. लालकृष्ण अडवाणी यांची जागा थावरचंद गेहलोत यांनी घेतली. विशेष म्हणजे गेल्या वेळचे अनेक नेते दिसत नाहीत. त्यामध्ये मुख्य म्हणजे लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि मल्लिकार्जुन खरगे या नेत्यांचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.